मिलांची सकाळ थंड होती. खिडकीतून आत येणारा प्रकाश राघवच्या चेहऱ्यावर पडत होता. तो जागा होता. रात्रभर झोपला नव्हता. फोन अजूनही हातात. भारतातून आलेला कॉल त्याच्या डोक्यात घुमत होता. निवडणुकीचं मोठं संकट आलं आहे. तुला परत यावं लागेल. कायरा बाजूला शांत झोपलेली होती. तिने आयुष्यभराचं स्वप्न जिंकलं होतं आणि तो आयुष्याच्या दुसऱ्या वळणावर उभा होता. काही वेळाने कायरा जागी झाली. तू अजून झोपला नाहीस? तो हलकसा हसला. झोप आली नाही. ती उठून बसली. कॉलमुळे? तो मान हलवून हो म्हणाला. तुला परत जावं लागेल ना? त्याने तिच्याकडे पाहिलं. हो. शब्द साधा होता, पण त्यात अंतर दडलं होतं. मग जा, ती शांतपणे म्हणाली. तो चकित झाला. तुला काही वाटत नाही? ती हलकसं हसली. वाटतं, खूप वाटतं. पण मी तुझ्यावर प्रेम केलं तेव्हा मी तुझं आयुष्य थांबवण्यासाठी नाही केलं. तो तिच्या जवळ सरकला. मी परत येईन. मी वाट पाहीन. त्या दोन वाक्यामध्ये हजारो भावना होत्या. भारत. देशमुख बंगल्याच्या बाहेर मीडिया जमलेला. राघव देशमुख परत येणार का? घरात फूट आहे का? वडील आत शांत बसले होते. त्यांच्या चेहऱ्यावर चिंता होती. पहिल्यांदाच त्यांना मुलाची उणीव जाणवत होती. एअरपोर्ट. राघव बोर्डिंग गेट समोर उभा. कायरा त्याच्या समोर. आपण पुन्हा लॉंग डिस्टन्समध्ये जातोय, ती म्हणाली. पण यावेळी वेगळं आहे. कसं? यावेळी आपण दोघं मजबूत आहोत. तिने त्याला घट्ट मिठी मारली. स्वतःची काळजी घे. तूही. तो वळला. ती त्याला जाताना पाहत राहिली. तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण चेहऱ्यावर अभिमान. भारत. राघव थेट बंगल्यात पोहोचला. वडील त्याच्या समोर उभे. दोघांमध्ये शांतता. परत आलास? वडील म्हणाले. घर सोडलेलं नाही. राघव शांतपणे म्हणाला. तू माझ्या शब्दाविरुद्ध गेलास. मी माझ्या मनाच्या बाजूने उभा राहिलो. क्षणभर दोघे एकमेकांकडे पाहत राहिले. पक्षावर आरोप झाले आहेत. वडील म्हणाले. आपल्याला एकत्र उभं राहावं लागेल. राघवने सरळ विचारलं. तुम्ही मला परत स्वीकारता का? वडिलांच्या डोळ्यात थोडा मवाळपणा आला. तू माझा मुलगा आहेस. राजकारण वेगळं, नातं वेगळं. तो हसला. दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषद. राघव वडिलांच्या बाजूला उभा. माईक समोर तो ठामपणे म्हणाला. कुटुंब आणि पक्ष यांच्यात फूट नाही. आम्ही एकत्र आहोत. मीडिया शांत झाला. मिलानमध्ये कायरा स्टुडिओमध्ये उभी. तिने रॅम्पवर चालणाऱ्या मॉडेल्सकडे पाहिलं. तिच्या फोनवर राघवचा लाईव्ह व्हिडिओ. ती हलकसं म्हणाली. तो पुन्हा उभा राहिला. काही दिवसांनी राघवने रात्री कॉल केला. आज कठीण दिवस होता. माझाही. ती म्हणाली. आपण हे किती दिवस करू? जोपर्यंत आपण थकत नाही. तो हसला. तू थकणार नाहीस ना? ती म्हणाली. मी प्रेमात थकत नाही, पण राजकारणात शांतता फार काळ राहत नाही. एका रात्री रोहन धावत आला. भाऊ, विरोधकांनी कायराचं नाव पुन्हा उचललं आहे. राघवचा चेहरा गंभीर झाला. कसं? ते म्हणतायत तू निर्णय तिच्या प्रभावाखाली घेतोस. तो काही क्षण गप्प राहिला. मग म्हणाला. मग मी सिद्ध करीन की मी तिच्या प्रभावाखाली नाही, तर तिच्या बरोबरीने उभा आहे. त्या रात्री तो टेरेसवर उभा होता. आकाशात तारे. त्याने फोन काढला. कायरा. हं. तुला माहीत आहे ना, तू माझी कमजोरी नाहीस. ती हसली. मग? तू माझी दिशा आहेस. ती शांत झाली. आणि तू माझा आधार. 2 आठवड्यांनी निवडणुकीचा निकाल. देशमुख साहेब जिंकले. घरात जल्लोष. मीडिया. फटाके. वडील मंचावर उभे.
त्यांनी भाषणात म्हटलं, या विजयात माझ्या मुलाचा मोठा वाटा आहे. राघव बाजूला उभा, त्याच्या चेहऱ्यावर अभिमान. फोनवर कायराचा मेसेज, आय एम प्राऊड ऑफ यू. तो हलकसं म्हणाला, मीही. रात्री शांतता. राघव एकटा बसला होता. विजय मिळाला होता. घर परत मिळालं होतं. पण त्याला एक गोष्ट स्पष्ट कळली. तो दोन्ही जगांमध्ये संतुलन साधू शकतो. त्याला निवड करायची गरज नाही. त्याला लढायचं आहे, पण योग्य कारणासाठी. निवडणुकीचा विजय साजरा होऊन 2 आठवडे झाले होते. घरात शांतता होती, पण ती वादळाआधीची. राघव टेरेसवर उभा होता. फोनवर कायराचा व्हिडिओ कॉल. माझा पुढचा शो पॅरिसमध्ये आहे, ती उत्साहाने सांगत होती. तो हसला. तू थांबायचं नाही ठरवलंस का? हो, मला मनसोक्त उडायचं आहे. दोघं काही क्षण फक्त एकमेकांकडे पाहत राहिले. मी पुढच्या महिन्यात भारतात येते, ती म्हणाली. तो थबकला. खरंच? हो, आणि यावेळी फक्त भेटायला नाही. मग? ती शांतपणे म्हणाली, आपल्या नात्याबद्दल बोलायला. त्या रात्री राघव खाली हॉलमध्ये आला. वडील कागदपत्र पाहत बसले होते. बाबा, तो शांत आवाजात म्हणाला. कायरा भारतात येते. वडिलांच्या नजरेत हलकी हालचाल. का? आमच्या भविष्यासाठी. क्षणभर शांतता. तू लग्नाचा विचार करतोयस? राघवने थेट उत्तर दिलं, हो. हवा जड झाली. राजकारणात स्थैर्य महत्त्वाचं असतं. वडील म्हणाले, मला स्थैर्य तिच्यासोबत दिसतं. तिचं करिअर परदेशात आहे, माझं इथे. मग आपण मधला मार्ग शोधू. वडील काही क्षण गप्प राहिले. पहिल्यांदाच त्यांना मुलगा हट्टी नव्हे, परिपक्व दिसत होता. मिलान. कायरा फ्लाईट बुक करत होती. तिच्या चेहऱ्यावर उत्साह आणि भीती दोन्ही. अन्वीने व्हिडिओ कॉलवर विचारलं, तू तयार आहेस? माहीत नाही. कशासाठी? त्याच्या जगाला सामोरं जायला. भारत, एअरपोर्ट. यावेळी दृश्य वेगळं होतं. कायरा एकटी उतरली नाही. तिच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास होता. राघव दूर उभा. ती त्याच्याकडे चालत आली. यावेळी पळून जाणार नाही, ती हसत म्हणाली. तोही हलकसा हसला. यावेळी थांबायचं आहे. देशमुख बंगल्यात वातावरण औपचारिक. कायरा साध्या पण एलिगंट साडीमध्ये. राघवच्या आईने दरवाजा उघडला. त्यांच्या चेहऱ्यावर कुतूहल. या, त्या मृदू आवाजात म्हणाल्या. हॉलमध्ये वडील बसले होते. कायराने नम्रपणे नमस्कार केला. मी कायरा मेहता. वडिलांनी तिच्याकडे बारकाईने पाहिलं. तू आमच्या मुलाला खूप बदललंस, ती हलकसं म्हणाली. तो आधीच तसा होता, फक्त स्वतःला दाखवायला घाबरत होता. राघवच्या चेहऱ्यावर हलकसं स्मित. तुला माहीत आहे ना, वडील म्हणाले, या घरात येणं म्हणजे फक्त नातं नाही, जबाबदारी आहे. हो, ती ठामपणे म्हणाली. माझ्या स्वप्नांप्रमाणेच ही जबाबदारी मी स्वीकारू शकते. आणि तुझं करिअर, मी ते सोडणार नाही. क्षणभर शांतता. रात्री राघव आणि कायरा टेरेसवर. तू खूप धाडसी होतीस, तो म्हणाला. मला भीती वाटली होती. मग? मला तू सोडायचं नाहीस. तो तिच्या हातात हात घेत म्हणाला, मी तुला सोडणार नाही. दुसऱ्या दिवशी दोन्ही कुटुंबाची औपचारिक बैठक. कायराचे आईवडील आले. चर्चा गंभीर. लग्नानंतर ती परदेशात राहणार का? कोणीतरी म्हणाले. राघव म्हणाला, आम्ही दोघं मिळून निर्णय घेऊ. कायरा त्याच्याकडे पाहत हसली. मी त्याच्या बरोबरीने उभी राहीन, त्याच्या मागे नाही. वडिलांनी प्रथमच मान हलवली. त्या संध्याकाळी कुटुंबाची तात्पुरती संमती दिली. साखरपुडा करू. राघवच्या आई म्हणाल्या,
कायराच्या डोळ्यात चमक. राघव तिच्याकडे पाहत म्हणाला, हे खरं आहे का? ती हसली. आपण लढलोय, आता जिंकूया. पण आनंद फार काळ टिकला नाही. रोहन धावत आला. भाऊ, विरोधकांनी नवीन आरोप काढलेत. ते म्हणतायत लग्न म्हणजे राजकीय स्टंट आहे. वातावरण पुन्हा ताणलं गेलं. वडील गंभीर झाले. आता आपण निर्णय घ्यावा लागेल, ते म्हणाले. राघव आणि कायरा एकमेकांकडे पाहत उभे. आपण मागे हटणार? तिने विचारलं. तो ठामपणे म्हणाला, नाही. रात्री उशिरा दोघे एकटे. आपल्याला कायम लढावं लागेल का? ती म्हणाली. तो तिच्या डोक्यावर हलकासा हात ठेवत म्हणाला, जर शेवटी आपण एकत्र असू तर लढाई वाईट नाही. तिने त्याच्या खांद्यावर डोकं टेकवलं. मग सुरू करूया. आकाशात फटाके फुटत नव्हते. कोणी घोषणा करत नव्हतं. पण त्या क्षणी दोघांनी एक शांत निर्णय घेतला होता. प्रेम लपवायचं नाही, जपायचं. सकाळ शांत होती. देशमुख बंगल्यात आज वेगळीच हालचाल होती. घर सजवलं जात होतं. फुलांची आरास. प्रकाश झोत नाही, पण उबदारपणा होता. आज साखरपुडा होता. राघव टेरेसवर उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर नेहमीचा दबदबा नव्हता. आज तो फक्त एक मुलगा होता. थोडा नर्वस, थोडा भावूक. रोहन वर आला. भाऊ, तू कधी घाबरलास? राघव हलकसं हसला. आज राजकारणामुळे नाही, तिला आयुष्यभरासाठी वचन देतोय म्हणून. कायरा आरशासमोर उभी होती. सुंदर साडी, मेकअप, डोळ्यात आत्मविश्वास. आईने तिच्या खांद्यावर हात ठेवला. तू खात्रीने तयार आहेस? ती शांतपणे म्हणाली. हो, मी त्याच्यावर प्रेम केलं तेव्हा लढायला तयार होते. आज जगायला तयार आहे. साखरपुड्याची वेळ. दोन्ही कुटुंब समोरासमोर. मीडिया नव्हता, गोंगाट नव्हता, फक्त जवळची माणसं. कायरा आत आली. राघवने तिला पाहिलं. तो क्षण थांबला. इतक्या लढाया, इतके गैरसमज, इतकं अंतर, आणि तरीही ती त्याच्यासमोर उभी होती. वडिलांनी हलकसं स्मित केलं. आज राजकारण नाही, आज फक्त नातं आहे. कायरा आणि राघव एकमेकांसमोर उभे. तू तयार आहेस? तो हळू आवाजात म्हणाला. तू मागे हटणार नाहीस ना? ती उत्तरली. तो हसला. या वेळेला नाही. रिंग एक्सचेंज. टाळ्या. आईच्या डोळ्यात पाणी. वडिलांच्या चेहऱ्यावर समाधान. पण सर्वात महत्त्वाचं, दोघांच्या डोळ्यात शांतता. कार्यक्रमानंतर टेरेसवर दोघं एकटे. संध्याकाळचं आकाश गुलाबी. आपण खूप लढलो, कायरा म्हणाली. हो, कधी वाटलं होतं असं होईल? पहिल्या दिवशी नाही. ती हसली. पहिल्या दिवशी तू मला घाबरवायचा प्रयत्न करत होतास आणि तू मला चॅलेंज केलंस. आता तू माझी ताकद आहेस. ती त्याच्या खांद्यावर डोकं टेकवत म्हणाली. मी माझं करिअर थांबवणार नाही. मी कधी सांगितलं? मी तुझ्यासोबत उभी राहीन, पण माझ्या स्वप्नांसोबतही. तो शांतपणे म्हणाला. आपण एकमेकांच्या स्वप्नांना अडवणार नाही, त्यांना वाढवू. त्या रात्री उशिरा राघव वडिलांसोबत बसला. तुम्हाला खरंच हरकत नाही? त्याने विचारलं. वडील हलकसं हसले. मुलगा मोठा झाला की वडिलांनी हट्टीपणा सोडायला शिकावं लागतं. क्षणभर शांतता. ती तुझ्यासाठी योग्य आहे. राघवच्या डोळ्यात आदर उमटला. मिलानमधून फोन आला. कायराच्या इन्स्टिट्यूटमधून. तिचा पुढचा शो फायनल झाला आहे. ती आनंदाने राघवकडे पाहत म्हणाली. मला परत जावं लागेल काही महिन्यासाठी. घरात पुन्हा शांतता. सगळ्यांच्या नजरा राघवकडे. तो हसला. जा, तुला हरकत नाही. तू थांबलीस तर मला हरकत आहे. सगळे थोडे थबकले.
पण वडिलांनी मान हलवली. आमच्या घरात स्वप्न थांबत नाहीत. काही दिवसांनी एअरपोर्ट. या वेळेला वेगळं दृश्य. कायरा जात होती, पण नातं मजबूत झालं होतं. राघवने तिचा हात धरला. या वेळेला भीती नाही का? कारण आपण वचन दिलंय. ती हसली. मी लवकर परत येईन. मी वाट पाहीन. महिने गेले. राघव राजकारणात स्थिर झाला. त्याने युवा प्रकल्प सुरू केला. स्वतंत्र स्वप्न, मुलींना शिक्षणासाठी मदत. मीडिया विचारू लागला, ही कल्पना कुणाची? तो हसून म्हणायचा, प्रेरणा माझ्या आयुष्यात आहे. मिलानमध्ये कायरा शो जिंकली. तिच्या डिझाईनचं नाव होतं बॅलन्स, जिथे शक्ती आणि सौंदर्य एकत्र येतात. तिने स्टेजवरून मेसेज पाठवला, आपण जिंकलो. एका वर्षानंतर लग्न. साधं उबदार कुटुंबियांमध्ये. मंडपात राघव तिच्याकडे पाहत उभा. तू अजूनही बिनधास्त आहे आणि तू अजूनही रावडी आहेस. दोघे हसले. मंत्रोच्चार, वचनं. मी तुला अडवणार नाही. मी तुला बदलायला भाग पाडणार नाही. आपण एकमेकांना साथ देऊ. लग्नानंतर रात्री दोघे टेरेसवर. ती म्हणाली, आपण शेवटी जिंकलो. तो शांतपणे म्हणाला, आपण एकमेकांना निवडलं. आकाशात चंद्र शांत होता. गर्दी नाही, वाद नाही, धमक्या नाहीत. फक्त दोन माणसं, ज्यांनी एकमेकांना बदललं नाही, पण समजून घेतलं. राघव देशमुख, ज्याने सत्तेपेक्षा नातं निवडलं. कायरा मेहता, जिने प्रेमासाठी स्वप्न सोडलं नाही. आणि दोघांनी मिळून सिद्ध केलं, प्रेम म्हणजे त्याग नाही, प्रेम म्हणजे समतोल.